नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 4 कम्युनिकेशन वरती काही इम्पॉर्टंट PYQs डिस्कस करणार आहोत आणि त्यासोबतच काही MCQs पण प्रॅक्टिस करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. वर्गात शिकवणे, ग्रुप कम्युनिकेशन, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे, गैरमौखिक संवाद, पॉवर पॉइंट्स शिकवणे, जनसंवाद की वर्गात वादविवाद, फॅटिक कम्युनिकेशन. टीचिंग अ क्लासरूम, ग्रुप कम्युनिकेशन. वर्गामध्ये शिकवणे आणि ग्रुप कम्युनिकेशन ही योग्य जोडी आहे. ठीक आहे. ट्रॅफिक सिग्नल हे संवादाचे उदाहरण आहेत. कोणत्या संवादाचे? वस्तुमान म्हणजे मास, गैरमौखिक म्हणजे नॉन व्हर्बल, शाब्दिक म्हणजे व्हर्बल की एक ते अनेक म्हणजे वन टू मेनी. सो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. ट्रॅफिक सिग्नल हे कुठल्या प्रकारचं आहे? गैरमौखिक पद्धतीचं कम्युनिकेशन आहे. अकॉर्डिंग टू डॉक्टर देवल, कम्युनिकेशन मीन्स, डॉक्टर देवलच्या मते संवाद म्हणजे काय? शेअरिंग ऑफ आयडियाज, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स, परसेप्शन और शेअरिंग ऑफ इमोशन्स. शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवांची देवाणघेवाण म्हणजे कम्युनिकेशन आहे असं डॉक्टर देवल म्हणतात. ठीक आहे. पुढे बघा. मॉलमध्ये येणारे ग्राहक आणि काही सामायिक स्वारस्य आणि गट आधारित क्रियाकलापामध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे गटाचे उदाहरण आहे. कोणत्या गटाचे? ओपन, क्लोज्ड, पीर टू पीर और हेरार्कियल. बघा, विचार करून उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये द्यायचं उत्तर. तुम्हाला चुकलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, शिकायला मिळेल. सो राईट आन्सर आहे पीर टू पीर, समवयस्क. ठीक आहे. कस्टमर इज कमिंग टू मॉल अँड शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट. कॉमन इंटरेस्ट म्हणजे प्रत्येकाचं आवड हे सिमिलर आहे ना, कॉमन आहे, बरोबर. त्यामध्ये अशी ॲक्टिव्हिटी केली जाते ज्यामध्ये सिमिलर इंटरेस्ट असेल, सारखी सेम आवड असेल, तर त्या वस्तूची खरेदी जास्त केली जाते भरपूर लोकांकडून, राईट. ते पीर टू पीर यामध्ये त्याचा अर्थ आहे. समटाईम मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर. काही वेळा मास मीडिया समाजाची दिशाभूल करते कारण प्राप्त करते डॉट डॉट आहेत. काय आहेत? हेट्रोजेनस आहेत, इन लार्ज नंबर आहेत, इलिटरेट आहेत की क्रिटिकल आहेत. सो राईट आन्सर हेट्रोजेनस, विषम आहेत. ठीक आहे. संप्रेषण चक्रातील प्रेषकाची क्रमिक कार्य खालीलप्रमाणे आहेत. संकलन, सूत्रीकरण, एन्कोडिंग, प्रोजेक्शन की रिसिव्हिंग, डिकोडिंग, इंटरप्रिटेशन आणि मग प्रोजेक्शन की रिसिव्हिंग, फॉर्म्युलेशन, डिकोडिंग मग प्रोजेक्शन की इन्कोडिंग, फॉर्म्युलेशन, डिकोडिंग मग प्रोजेक्शन. है ना. कम्युनिकेशन जी प्रोसेस आहे, बरोबर, त्यामध्ये प्रोजेक्शन हे शेवटीच असणार आहे. ठीक आहे. परंतु उलट्या पद्धतीने जर म्हटलं, है ना, सिरियल फंक्शन ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल, संप्रेषण चक्रातील प्रेषकाची क्रमिक कार्य काय असू शकतात? है ना. पहिला आहे कलेक्शन, मग फॉर्म्युलेशन, मग इनकोडिंग, मग प्रोजेक्शन. समजलं का? पहिलं काय केलं जातं? डेटा डोक्यामध्ये आहे आपल्या, त्याला फॉर्म्युलेट केलेला आहे, त्याला इनकोड केलेलं आहे, मग आपण काय केलेलं आहे? पुढे मेसेज पोहोचवण्याचं कार्य सुरू केलेलं आहे, त्याला प्रोजेक्शन म्हटलं जातं. ठीक आहे. सो ही पहिली आपले हे स्टेप्स आहेत कम्युनिकेशनमध्ये. पुढे बघा. संप्रेषण चक्राचे घटक म्हणजे प्रेषक, संदेश प्राप्तकर्ता आणि डॉट डॉट. ठीक आहे. द कॉम्पोनंट्स ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मेसेज, रिसिव्हर अँड डॉट डॉट डॉट. नॉइज, मीडिया, बॅरियर्स की फीडबॅक. सो इट इज फीडबॅक ऑब्विसली, है ना. फीडबॅक असेल तेव्हा आपलं कम्युनिकेशन प्रोसेस जे आहे, सायकल जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द communications based on the number of parties involved.
खालीलपैकी कोणते संवाद सहभागी पक्षांच्या संख्येवर आधारित आहे? पर्सनल, फॉर्मल, हॉरिझॉन्टल की इनफॉर्मल? ते आहे हॉरिझॉन्टल. ठीक आहे. किती लोक आहेत, किती लोकांपर्यंत कम्युनिकेशन पोहोचणार आहे यावरती डिपेंड आहे की ते हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असणार आहे. पुढचा प्रश्न, मोठ्या संख्येने प्रेक्षक, विषम प्रेक्षक, विखुरलेले प्रेक्षक आणि डॉट डॉट डॉट. Characteristics of mass media communication are large number of audience, heterogeneous audience, scattered audience, and dot 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 audience. Okay, illiterate audience, noise disturbance, absence of direct feedback की powerful media. ते काय आहे? absence of direct feedback. जिथे मोठ्या संख्येने प्रेक्षक असतात है ना, विखुरलेले प्रेक्षक असतात है ना, विषम प्रेक्षक असतात, प्रत्येक जागी काय होऊ शकतं है ना, तिथे फीडबॅक किंवा अभिप्राय अनुपस्थित असतो. ठीक आहे. 2024 मधला हा प्रश्न आहे कम्युनिकेशन या युनिट वरती. काय विचारले बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैर अर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेल्या अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते? Which of the following message is less likely to be misunderstood or misinterpreted due to cultural or linguistic background of the receivers of the message? ठीक आहे. प्रश्न काय आहे बघा, अगोदर समजून घ्या. यामध्ये काय सांगितलंय की असा कुठला मेसेज आहे, बरोबर, जो की खाली आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे, जो की स्वीकार करता जो आहे म्हणजे रिसिव्हर जो आहे त्याच्याकडून मिसअंडरस्टूड होऊ शकतो किंवा मिसइंटरप्रेट होऊ शकतो. कशामुळे? कल्चरल किंवा लिंग्विस्टिक बॅकग्राऊंडमुळे. ठीक आहे. तुमच्या कल्चरल बॅकग्राऊंडमुळे किंवा तुमच्या भाषेच्या बॅकग्राऊंडमुळे त्याला काय होऊ शकतं? मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं. राईट. मग असा कुठला मेसेज असू शकतो? मेसेज फुल ऑफ रिटन वर्ड्स, संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश, की मेसेज फुल ऑफ स्पोकन वर्ड म्हणजेच पूर्णपणे तोंडी है ना असलेले शब्द किंवा शब्द असलेला संदेश, किंवा ऑप्शन सी मेसेज फुल ऑफ बॉडी गेस्चर्स म्हणजे शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश है ना, की ऑप्शन डी म्हणजे मेसेज फुल ऑफ आयकॉनिक साइन्स म्हणजे पूर्णपणे अक्र प्रतिमा आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश है ना. तर तो आहे तुमचा ऑप्शन डी, म्हणजे कुठला? पूर्णपणे अक्कर प्रतिमा आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश है ना. पूर्णपणे मेसेज कसा आहे? आयकॉनिक सायन्स मुळे आहे. सायन्स चिन्ह, बरोबर. बघा काय होतं, आयकॉनिक चिन्ह किंवा आयकॉनिक साइन ज्याला आपण म्हणतो है ना, हे अशा प्रकारचे चिन्ह असतात जे त्यांचे प्रत्यक्ष अर्थ किंवा प्रतिमा स्पष्टपणे दर्शवत असतात, बरोबर. जसं की नो एंट्रीचा चिन्ह आहे, स्टॉपचं चिन्ह आहे, फायरचं चिन्ह आहे, टॉयलेटचं चिन्ह आहे है ना. हे चिन्ह कसे आहेत? जागतिक स्वरूपाचे आहेत, युनिव्हर्सल आहेत, बरोबर ना. म्हणून ते लवकरात लवकर समजण्याजोग आहे. करेक्ट. त्यानंतर भाषेवर म्हटलं किंवा उच्चारावर म्हटलं किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीवर म्हटलं तर यावरती अवलंबून नसतात. अवलंबून असतात का? नसतात, बरोबर. आणि त्यासोबतच गैरसमज किंवा चुकून दुसरा अर्थ लावण्याची शक्यता याच्यामध्ये कमी असते. ठीक आहे. प्रश्न असा विचारलाय की शक्यता कमी कशामध्ये असते, कुठल्या मेसेज मध्ये असते? राईट. मग ते ऑप्शन डी मध्ये असते. आलं लक्षात? कारण सायन्स वरून चिन्हांवरून आपल्याला लगेच समजून येतं. ठीक आहे. पुढील प्रश्न, इन द कंटेक्स्ट ऑफ कंटेम्पररी डिजिटल पॅरलन्स व्हॉट आर द फॉलोइंग सिम्बॉल्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज? आता हे सिम्बॉल्स आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. या सिम्बॉल्सचा अर्थ काय असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे. समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते? इमोजी, इमोटिकॉन्स, स्माइली की स्टिकर्स? राईट. हे काय आहेत? तर हे आहेत तुमचे इमोटिकॉन्स. इमोटिकॉन्सचा अर्थ आहे इमोशन प्लस आयकॉन्स, त्याला इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे जे सायन्स आहेत हे काय आहेत? हे जवळपास चेहऱ्याच्या भावनांसारखे आहेत है ना, भावभावना जे आहेत ह्याचं अनुकरण करत आहेत, बरोबर ना. आणि ह्याचा वापर जे आहे ते कीबोर्डवरील वर्ण किंवा चिन्हांचा वापर करून केला जातो.
राईट. जसं की हे पहिलं जे साईन आहे तुम्ही बघू शकता इथे, हे साईन आहे, हे स्माइल आहे, बरोबर, हे सॅड आहे, बरोबर ना, आणि हा जो आहे हे एक जरा एक एक डोळा मारल्यासारखा साईन आहे, है ना, म्हणजे विंक ज्याला आपण म्हणतो, करेक्ट. आणि जो शेवटचा आहे, दोन डोळे, नाक आणि असं एक्स दाखवलेला आहे, तो माउथ सील्ड आहे, म्हणजे तोंड बंद ठेवणं असा त्याचा अर्थ आहे. याला इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते? ए. मौन हे संज्ञापनाचे साधन आहे. बी. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. सी. निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते. आणि डी. गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, म्हणजेच निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात, म्हणजे नॉन व्हर्बल क्यूज ज्याला आपण म्हणतो आणि नॉन व्हर्बल मेसेज असतात ते इझी टू कंट्रोल असतात. राईट. आता हा प्रश्न समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे ज्यामध्ये आपण शब्दांचा वापर कमी करतो आणि जास्तीत जास्त वापर करतो चिन्हांचा, हावभावांचा, चेहऱ्यावरील भावनांचा, है ना, त्यानंतर स्पर्श, अंतर, बरोबर, या गोष्टी आहेत तुमचा, या गोष्टींना तुम्ही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये कन्सिडर करू शकता. आले लक्षात? आता महत्वाची बाब म्हणजे काय आहे की आपल्याला याच्यामध्ये विचारले की इनकरेक्ट कुठला आहे, म्हणजे चूक कुठला ठरतो, बरोबर. त्यामध्ये बी ऑप्शन चूक ठरतो. का? कारण निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात असं म्हटलेलं आहे, परंतु हे चुकीचं विधान आहे, कारण निशब्द संकेत भरपूर वेळा इनव्हॉलेंटरी असतात, अनैच्छिक ज्याला आपण म्हणतो, है ना. फॉर एक्झाम्पल चेहऱ्यावरील भाव, घाम येणे, नजर चुकवणे, है ना, यामुळे काय होऊ शकतं, तुमचा फोकस उडू शकतो, कंट्रोल जाऊ शकतो, नियंत्रणात ठेवणं कठीण होऊन जाऊ शकतं. त्यामुळे नॉन व्हर्बल क्यूज कधी कधी चुकीचे ठरू शकतात. व्हॉट इज प्रसार भारती? प्रसार भारती काय आहे? एक प्रायव्हेट कंपनी ओनिंग टीव्ही चॅनल्स, टीव्ही चॅनल्सची मालकी असलेली एक खाजगी कंपनी आहे का, की मोठ्या मोबाईल नेटवर्कची मालकी असलेली दूर संचार कंपनी आहे, की केंद्र सरकारची जाहिरात आणि जनसंपर्क शाखा आहे, की सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही प्रसारणासाठी स्वायत्त संस्था आहे? सो राईट आन्सर इज हे सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही प्रसारणाची स्वायत्त संस्था आहे, प्रसार भारती. संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? कम्युनिकेशनच्या बाबतीत कुठलं विधान बरोबर नाही असं विचारले बरं का. गैरमौखिक संप्रेषण मौखिक संप्रेषणापूर्वी आहे, म्हणजेच नॉन व्हर्बल कम्युनिकेशन है ना प्रीडेट्स व्हर्बल कम्युनिकेशन. गैरमौखिक संदेश संस्कृती आणि संदर्भ स्वतंत्र असतात. नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेक्स्ट इंडिपेंडेंट. ठीक आहे, गैरमौखिक संकेत प्रशंसा करू शकतात, तसेच तोंडी संदेशाचा विरोध सुद्धा करू शकतात. आणि ऑप्शन डी, मौखिक पेक्षा गैरमौखिक क्षमता आपल्यामध्ये अधिक जन्मजात आहेत. राईट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजेच गैरमौखिक संदेश संस्कृती आणि संदर्भ यामध्ये स्वतंत्र असतात. पुढील प्रश्न, प्रसार भारती काय आहे? व्हॉट इज प्रसार भारती? है ना, असाच प्रश्न सेम मागील एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला होता बघा. प्रत्येक एक्झाम मध्ये एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे, एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे, राईट. त्यामुळे आपल्याला PYQ चा सराव करणं खूप गरजेचं आहे. आता प्रसार भारती काय आहे हे आपल्याला ऑप्शन्स मधले ओळखून सांगायचं आहे. ऑप्शन ए म्हणते की दूरदर्शनच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिनी. ठीक आहे, व्हॉट इज इट? इट इज अ नॅशनल लेवल न्यूज चॅनल अंडर दूरदर्शन. करेक्ट. बी ऑप्शन आहे आकाशवाणीची AIR वृत्त प्रसारण सेवा. सी आहे भारतातील खासगी प्रसारण सेवाची संघटना. आणि डी आहे भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. ठीक आहे, मग यामध्ये प्रसार भारतीचा खरा अर्थ आहे ऑप्शन डी, भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. ठीक आहे,
ही खाजगी सुद्धा नाही, बरोबर. आणि हे आकाशवाणी AIR म्हणजेच इट इज न्यूज ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ AIR, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि इट इज अ नॅशनल लेवल न्यूज अंडर दूरदर्शन, हे सुद्धा चुकीचं आहे. सो प्रसार भारती हे सरकारच्या अंतर्गत असलेली सरकारच्या मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. In the context of Indian media, the entities represented by abbreviations PCI, CBFC, NBA, ASCI are collectively called as. ठीक आहे, भारतामध्ये भारतीय माध्यमांच्या संदर्भात संक्षिप्त PCI, CBFC, NBA, ASCI द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या संस्थांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? ठीक आहे, मीडिया ओनर्स ऑर्गनायझेशन, सेट ऑफ मीडिया लॉज इन द कॉन्स्टिट्यूशन, मीडिया रेग्युलेटरी बॉडीज की ऑडियन्स मेजरमेंट बॉडीज. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच मीडिया रेग्युलेटरी बॉडी. आंतरवैयक्तिक समूह आणि जनसंवाद. मानवी संप्रेषणाचे वर्गीकरण प्रामुख्याने निकषावर आधारित आहे. कोणत्या निकषावर? संप्रेषणामध्ये सामील असलेले तांत्रिक माध्यम, संवादात देवाणघेवाण केलेल्या संदेशाचे स्वरूप, की संवादात सहभागी झालेल्यांची संख्या, की ऑप्शन डी संवादाची प्रभावीता. The categorization of human communication into intrapersonal, interpersonal, group and mass communication is mainly based on criteria of number of participants involved in the communication. है ना, कम्युनिकेशन मध्ये किती लोक इन्वॉल्ड आहेत, किती लोकांमध्ये आपण कन्व्हर्सेशन करत आहोत, त्यावरती डिपेंड आहे की ते ग्रुप कम्युनिकेशन आहे, इंटरपर्सनल आहे, इंट्रापर्सनल आहे, है ना, की मास मध्ये आहे. राईट. पुढे, वर्गाला धडा शिकवण्यासाठी माध्यम निवडण्यासाठी शिक्षकाने धड्याची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट आणि वापरल्या जाणाऱ्या माध्यमाबद्दलचे ज्ञान आणि डॉट 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 डॉट. ठीक आहे, काय असलं पाहिजे? शिकवण्याची पद्धती, शिकवण्याचे साधन, मास मीडिया की मूल्यमापन प्रणाली. सो राईट आन्सर आहे टीचिंग एड्स. ठीक आहे, शिकवण्याचे साधन. While defining communication, मिलर focuses on. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर कशावर लक्ष केंद्रित करतो? बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर, प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल, मेसेज म्हणजे संदेश, परसेप्शन म्हणजे समज, आणि सेंडर म्हणजे प्रेषक. तर बिहेवियर चेंज ऑफ रिसिव्हर, प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल, यावरती मिलर फोकस करतो आहे कम्युनिकेशन मध्ये. राईट.